ती उमेदवार तुमच्यापर्यंत प्रचाराच्या माध्यमातून पोहोचलेले आहेत? आमच्या गावात बघितलं तर निंबूतमध्ये दादांची एक सभा झालेली आहे. बाकी दुसऱ्या उमेदवाराची सभा झालेली नाही. प्रचार चालू आहे. परिस्थिती की विकास कामं करायला जागा शिल्लक राहिलेली नाही. विकास कामं करायला जागा शिल्लक नाही, इतकी विकास कामं झाली, त्यामुळे तुमची साथ कुणाला असणार आहे? साधारणतः योगेंद्र दादा का तालुक्यामध्ये जे काय प्रकार होते त्याला पाठीमागं घातलं जातं आणि मलिदा गँग जोपासली जाते. ही तालुक्यातली परिस्थिती. का म्हणजे परिस्थिती ती झाली ना, तुम्ही लक्ष दिलं पाहिजे नेते लोकांनी. आजची परिस्थिती की तुम्हाला 1000 मतं चांगली का एक नेता चांगला तुम्हाला सांगा काय वाटू शकतो. नमस्ते मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांचा पत्रकार मित्र तुषार धुमाळ. आपण आलो आहोत बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर या ठिकाणी. बारामतीची निवडणूक सध्या जगामध्ये गाजते, तर इथं जे नागरिक आहेत त्यांच्याकडनं आपण बारामतीच्या निवडणुकीच्या विषयी, बारामतीमध्ये सध्या कुणाचं वार आहे हे सगळं जाणून घेणार आहोत. दादा नमस्ते, आपलं नाव? प्रसाद सोनवणे. काय सांगाल बारामतीमध्ये आता सध्या स्थिती काय? आता स्थिती सांगायचं म्हटलं तर दादाचं म्हणजे ॲडव्हान्टेज दादा असं म्हणू शकतो आपण. पण दादाच का? दादाचे विकास कामांच्या जोरावर आज प्रत्येक गाववाडी वस्तीवर जर गेलं तर दादांच्या माध्यमातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात विकास कामं, रस्ते असतील, गटार असतील, लाईटची व्यवस्था असतील, बऱ्याच गोष्टी दादांच्या माध्यमातून झालेल्या आहेत. आणि दादांच्या ज्या मार्गदर्शनाखाली ज्या संस्था चालतात, मग साखर कारखाने असतील, संघ असतील, दूध संघ असेल, परिविक्री संघ असतील, या संस्थाही चांगल्या पद्धतीने चालू आहेत. आता तुमच्यापर्यंत जे उमेदवार उभे आहेत बारामतीतले, त्यातले किती उमेदवार तुमच्यापर्यंत प्रचाराच्या माध्यमातून पोहोचलेले आहेत? आमच्या गावात बघितलं तर निंबूतमध्ये दादांची एक सभा झालेली आहे. बाकी दुसऱ्या उमेदवाराची सभा झालेली नाही. प्रचार चालू आहे त्यांचा, सभा झालेली नाही. निंबूतमध्ये प्रामुख्याने तिथल्या स्थानिक नागरिकांना कोणत्या समस्या भेडसावतात? बारामतीतलं पश्चिम टोकाचं शेवटचं गाव निंबूत, दादांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी आमच्या गावात आलेला आहे. प्रत्येक गल्लीबोळ आमचं रस्त्यांनी, पक्क्या रस्त्यांनी, कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. मंदिरांचा विकास झालेला आहे. ग्रामसचिवालय झालेलं आहे. गावातलं असं एकही विकास काम म्हणजे राहिलेलं नाही. पाण्याच्या मोठी 25 कोटीच्या योजनेचं काम चालू आहे. अगोदरच्या 2-3 स्कीमा आहेत. म्हणजे गावात तर बघायचं म्हणलं तर एक निंबूत मॉडेल बारामती तालुक्यात पश्चिम भागातलं टोक आहे. पश्चिम भागातलं शेवटचं टोक. विकासाचं मॉडेल म्हणलं तर आम्ही निंबूतकडे बघतो आणि ते दादांच्या माध्यमातून झालेलं. विकासाचं मॉडेल म्हणून आम्ही आमचं गाव निंबूत गाव बघतो. दादांच्या माध्यमातून ही विकास कामं झाली आहेत असे सांगतायत ना येथील नागरिक. आपलं नाव सांगा? शिवाजी शेणकर, कुठलं गाव तुमचं? करंजे. काय सांगाल, कसं काय करंजपूरचा विकास कशा पद्धतीने झालेला आहे? आमच्या गावात आज म्हणजे दादांच्या माध्यमातून बराच निधी मिळाला, त्यामुळे आज अशी परिस्थिती की विकास कामं करायला जागा शिल्लक राहिलेली नाही. विकास कामं करायला जागा शिल्लक नाही, इतकी विकास कामं झाली, त्यामुळे तुमची साथ कुणाला असणार आहे? साधारणतः योगेंद्र दादा का नाही? योगेंद्रदादांना अनुभव कमी, कारण नुकतंच ते आत्ताच म्हणजे उदयास आलेलं नेतृत्व माझं, युवा नेतृत्व. दादांचा 35 वर्षाची कारकीर्द म्हणजे प्रदीर्घ काळ अनुभव आहे आपला विधानसभेत. पण योगेंद्र दादांच्या पाठीशी साहेबांचा हात आहे ना? साहेबांचा जरी असला तर साहेब काय जाणार आहेत का? शेवटी निधी मंजूर करायला स्वतःलाच करावं लागतं. जो उमेदवार आहे, जो आमदार होणार आहे, त्यालाच विधान भवनात बोलावं लागणार आहे, सगळे संवाद साधणार लागणार आहे, तो निधी उपलब्ध होतो. ती पॉवर दादांच्याकडे आहे. हो, दादांकडे पॉवर आहे. म्हणजे आतापर्यंत ज्या शासनाने योजना राबवल्या त्यात तुम्ही कशा पद्धतीने लाभ घेतला? कुठला लाभ तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे जे सरकार होतं आता पूर्वीचं? आत्ता त्यांची नवीन स्कीम निघलेली ही लाडकी बहीण, परत मुलींना उच्च शिक्षण मोफत, त्या 2 स्कीमचा चांगल्यापैकी मला अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचले सगळं. आता जो बारामतीमध्ये प्रचारानं जोर धरलेला आहे, संपूर्ण जगाचं लक्ष आहे या निवडणुकीकडे बारामतीच्या, तर तुमच्यापर्यंत कुठला उमेदवार पोहोचलेला आहे? आमच्यापर्यंत सध्या दादा चालते, सुनेत्रा वहिनी आलत्या, परत हे आमच्या दादांची बहीण आलती घरी आमच्या, परत इथं पवारसाहेबांची सभा झाली. म्हणजे तसं दोन्ही पक्षाचे उमेदवार प्रचार दोन्हीचा योग्य चालू आहे. चालू आहे. आता तुमचं सगळ्यांचं ठरलंय काय नेमकं? आमचं विकासाकडे बघून काढायचं. आमचं विकासाकडे बघून घड्याळच असं सांगतायत येथील नागरिक. अजून भरपूर जण इथं आहेत. तुमचं नाव काय दादा? बंटी. काय सांगाल बंटी शेठ, काय परिस्थिती आहे? तुमचं गाव कोणतं? करंजे. काय परिस्थिती आहे करंजेमध्ये? झाला विकास झाला, पण विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार बी सगळीकडे तेवढाच होते.
म्हणजे नक्की म्हणायचं काय तुम्हाला? तालुक्यात होतंय सगळीकडे म्हणजे काय त्याला उदाहरण? विकास मलिदा गँग जी आता तुम्ही बारामती तालुक्यात फिरत असताल तुम्हाला मलिदा गँगचा विकास पाहायला मिळत असेल. म्हणजे काय झाली विकासाच्या नावाखाली मलिदा गँग बी मोठी झाली आणि भ्रष्टाचार बी खूप मोठ्या प्रमाणात झाला. असा आरोप आहे तुमचा? हो, आता मग मी तुम्ही सिद्ध केलंय. सिद्ध केलं. हो, पाठीमागच्या 5 वर्षात काही गोष्टी घडल्या होत्या आमच्या गावात, हा. त्या गोष्टी मी पुरवण्याशी सिद्ध केल्यात. हं. मग हा कार्यकाळ दादांच्याच काळातला ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी दादांच्या निदर्शनास आणून दिल्या. दिल्यात मी दिल्यात. हो, कसा प्रतिसाद काय भेटला? नाही प्रतिसाद कुठले ह्या तालुक्यामध्ये जे काय प्रकार होत्या त्याला पाठीमागं घातलं जातं आणि मलिदा गँग जोपासली जाते. ही तालुक्यातली परिस्थिती. मग त्याच्यामुळे जनता चिडू नये आणि येणाऱ्या विधानसभेला बी लोकसभेची पुनरावृत्ती होईल हां. आणि पुन्हा एकदा तुतारी वाजेल. पुन्हा एकदा तुतारी वाजेल असं सांगतायत येतील. तुमचं नाव काय दादा? कुठलं गाव? मगरवाडी. मगरवाडी. काय सांगाल, मगरवाडीचा विकास कसा झालाय? विकास दादांच्या बद्दल काय लोकांचं दुमत नाही, हं. पण ह्याची काय मलिदा गँगमुळं हं. आज दादांच्या पाठीमागे जनता उभी राहू शकत नाही. हं. त्याला कारण असं आहे मगरवाडी गावात योगच त्यांचा कार्यकर्ता आहे काय. हं. तर अशी परिस्थिती किती एखाद्या बिहाऱ्यांचं गाव कसं असतं हं. त्याच परिस्थिती मार्केटमध्ये गेली मगरवाडी गावात काय. तर कितीतरी वेळा दादांच्याकडे आमची निवेदन असतील की दादा त्या लक्ष द्या त्या नेत्यावर, पण ते नेत्याने काय लक्ष देऊ शकले नाहीत काय. आजची परिस्थिती म्हणजे पूर्ण बिहारी कशी असतात हं. त्या पद्धतीने मगरवाडी गाव झालेले आहे आमचं. मग आता काय तुम्ही साथ कुणाला देणार आहे? सात तुतारलाच तुतारीला साथ देणार आहे. मग का देणार आहे? ती काय हाच विषय आहे ना. मोठ्या नेत्यांनी जर ही बारकी नसती सांभाळली पिलवळ हं. तर ही आज गरीब करून मला त्रास झाला असता कशाला. मोठा नेता तुमच्यापर्यंत पोहोचत नाही काय? आम्ही जाऊन प्रत्यक्षात पोचून आलो दादांच्याकडं. कितीतरी वेळा दादा म्हणले ना की मोठ्यांच्या ताब्यात गाव आहे, तुमच्या ताब्यात काय आहे, काय. बरं. अशी परिस्थिती आज मगरवाडी गावातली. मग आता योगेंद्र दादाला साथ देणार आहे का ते? हा वेगळा दादा 100%. मग का? का म्हणजे परिस्थिती ती झाली ना. तुम्ही लक्ष दिलं पाहिजे नेते लोकांनी. बरं. आजची परिस्थिती की तुम्हाला 1000 मतं चांगली का एक नेता चांगला तुम्हाला सांभाळा काय काय वाटू शकतो तुम्हाला. 1000 मतं चांगली का एक नेता चांगला, अशा इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या काय कार्यकर्ते तिथं. आपलं नाव? उत्तम गडदरे. कुठलं गाव? गडदरवाडी. काय गरदडवाडीमध्ये काय आहे सध्या? हवा कोणाची आहे गरदडवाडी? तरी का बरं? का म्हणजे साहेबांचं काम चांगलं आहे. हं. दादांनी विकास केलाय म्हणते ठीक आहे, हं. पण दादांनी विकास साहेबांच्याच माध्यमातून केलाय हां. आणि साहेब हे देशाचे नेते, देशाचे नेते. बरं. तसं त्यासाठी साहेबांना साथ द्यायची. गरदडवाडीला तर दादांनी खूप निधी दिलेला आहे, विकास कामं पण भरपूर केलेली आहे. अहो सगळे का भ्रष्टाचार चालू आहे नुसतं. काय रस्ता 4-4 वेळा उकडतात. मग ह्याबाबत तक्रार केली होती का? वर्षात 2-2 वेळा जर रस्त्याचे काम होत असतील तर ही विकास आहे का? विकास कोणाचा आहे? पुढाऱ्यांचा आहे का गावातल्या लोकांचा विकास आहे? कोणाचा विकास आहे? रस्त्याचे कामं आमच्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी होत्यात का फक्त त्यांच्या पुढाऱ्यांची घरं भरायसाठी होत्यात? नेमकं कशासाठी होत्यात? ही बाब निदर्शनास आणून दिली होती का नेत्यांच्या? कोणी आणून द्यायची काय गरज आहे? त्यांना कळत नाही का नेत्यांना? नेते काय फक्त पद बघायसाठी आहेत का? त्यांना नेत्यांच्याच पाहुण्याला सगळे कामं जातात. पण आज खंडोबाच्या वाड्यात आमच्या पाण्याची स्कीम चालली, त्याचे कॉन्ट्रॅक्ट कुठल्या गुजरातच्या माणसाला दिले. म्हणजे महाराष्ट्रात आहेत का नाही कॉन्ट्रॅक्टर? तुम्ही सगळं गुजरातलाच देणार आहे का? महाराष्ट्रातल्या सगळ्या कंपन्या गुजरातला चालल्यात, महाराष्ट्रातलं सगळं रोजगार गुजरातला चालल्यात. महाराष्ट्रातल्या युवकांनी करायचं काय? आज दादांनी विकास केला ठीक आहे, बारामतीचा विकास केलाय, पण आज खेड्यापाड्यातनी कितीतरी लोकांना पोरांना नोकऱ्या नाहीत. आज नोकरीसाठी पोरं वन टाकतात. ग्रॅज्युएट झालेली पोरं आहेत आज. पोरांना काही कामं नाहीत. मग ह्याचं काय करायचं? म्हणजे नुसता रस्त्याचा किंवा बारामतीचा विकास झाला, पण आज ते विकास होऊन काय सर्वसामान्यांची पोटं भरणार आहेत का? मग काय करायला हवं? तुतारीलाच मतदान करावं लागेल, साहेबांचे हात बळकट करावं लागेल, महाविकास आघाडीचं सरकार आणावं लागेल. म्हणजे नवीन शिलेदाराला तुम्ही साथ देताय? 100% साहेबांना साथ द्यावी लागेल, महाविकास आघाडीचं सरकार आणावं लागेल, तरच बळकटीकरण होईल असं सांगतायत. हे आपलं नाव? संजय गायकवाड, कुठलं गाव? करंजपूर. काय सांगाल आता सध्या करंजपूलमधली स्थिती काय? कुणाची हवा आहे जास्त? 100% अजितदादांच्या पाठीमागे आहे. बारामती तालुक्याचा विकास जर त्यांनी केला असेल ना, पण तो एकमेव अजितदादा आहे. बाकी काही विरोधकांना काही मुद्दा नाही. आता कंडिशन कशी झाली, ज्याला काय मिळालं नाही ते दादाच्या विरोधात गेलेले. त्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. फायदा घेऊन दादाच्या विरोधात लोक गेलेली आहेत. पण तिथे फक्त एकच काम बोलतं अजितदादांचं,
बारामती तालुक्याचा खरा खरा जो विकास कोणी केला असेल फक्त एकमेव अजितदादा पवार साहेब गाड्या. आणि तुम्हाला सांगतो बारामती तालुक्यात 1.5 लाखाच्या मताने अजितदादा निवडून येणार. 1.5 लाखाच्या मताने अजितदादा पवार निवडून येतील असं सांगतायत कार्यकर्ते. तुम्ही आता पाहताय, प्रतिक्रिया देतायत इथले स्थानिक नागरिक. काय रेशो काय आहे सगळा? रेशो काय नाहीये, कारण समोर आता दादा जवळजवळ 5-6 टन बारामतीचं प्रतिनिधित्व करत आहेत. आता पार्टीमध्ये त्यांची पार्टी फुटल्यामुळे त्याच पक्षातून एक दुसरा त्यांच्याच घरातून एक उमेदवार, नवीन तरुण उमेदवार या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून आलेला आहे. तर लोकांना एक दुसरा एक ऑप्शनही उपलब्ध झालेला आहे. दुसरा ऑप्शन त्या दादांच्या पद्धतीने काम करू शकतो का? करू शकतो, कारण मार्गदर्शन जर आता हे दादांनी विकास करू शकले त्याच्या पाठीमागे शरद पवारांचाही हात आहे. आणि दादा कायम सत्तेत 99% तर दादा मुख्य सत्तेतच आहेत. त्याच्यामुळे त्या सत्तेच्या माध्यमातून विकास होत गेला आहे. आता तुम्हाला बारामती तालुक्यात बरीचशी अशी खेडी आहेत की तिथं अजून काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे पण थोडेसे दुर्लभ जाणवते उन्हाळ्यामध्ये. बरोबर. त्याच्याविषयी काय सांगाल? नाही, आता ते कसं आहे की काही गोष्टी तिकडे नैसर्गिक स्रोत उपलब्ध नसल्यामुळं किंवा कमी पर्जन्यमान असेल, पाऊस कमी झाला तर दुष्काळी परिस्थिती हे जाणवते. बारामतीतली काही 25-30 गावं अशी आहेत की त्यांना कायम दुष्काळी एखादे 1 वर्ष किंवा सलग 2-2 वर्ष हे दुष्काळ त्यांना सामोरं जावंच लागतं. तर बाकीचे काही योजना ज्या आहेत, पुरंदर उपसाच्या असेल किंवा जानाई शिरसा वगैरे अशा काही योजनेच्या माध्यमातून तात्पुरतं काय व्यवस्था केली जाते, पण तो काय शाश्वत नाही आहे. तर आपले नीरा नदीकडून किंवा कुठून आणखी एक त्यांना जर शाश्वत पाण्याचं स्वरूप उपलब्ध करून दिला तर तिकडे त्याचा दुष्काळाचा प्रश्नही तो निकालात निघू शकतो. तुम्हाला शेती आहे का? हो आहे, किती क्षेत्र आहे? माझ्याकडे 8 एकर आहे. काय काय शेतीमध्ये काय काय असतं? आता गहू आहे, ऊस आहे. आता बारामती तालुक्यातला पश्चिम भाग हा शुगर बेल्ट म्हणून ओळखला जातो. तर साखर कारखानदारी बारामतीच्या पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती चालते. ते ऊस उत्पादक शेतकरी या नात्यानं तुम्हाला काय अडचणी जाणवतात? नाही, ऊस उत्पादक शेतकरी म्हणून कसं आहे की जे त्यांनी साखर कारखान्यांनी ऊस तोडीचं लागवडीपासून तोडीपर्यंत एक व्यवस्थित शेड्यूल तयार केलं पाहिजे. लोकांचे गाळप वेळेत झालं पाहिजे. आणि तर ते आणि पेमेंट वगैरे तर ते काय तर समजा की ॲडजस्ट करून होतंच, त्याचा काही विषय नाही आहे. आणि सोमेश्वर सातत्याने महाराष्ट्रामध्ये एक स्पर्धात्मक दर देत आलेला आहे. त्याच्याबद्दलही राज्यातला उत्कृष्ट सर्वोत्तम दर दिला होता. हा सर्वोत्तम दर दिला होता, त्याच्याबद्दल काय वाद नाही. फक्त विस्कळीतपणा जो गाळपाच्या संदर्भातला विस्कळीतपणा होता, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणीला सामोरं जावं लागलं मागच्या सीझन. आज सुद्धा सोमेश्वर कारखान्याचा गाळप हंगामाचा शुभारंभ झाला. हो, आता जो शुभारंभ करण्यात आला तो लेट झालाय का योग्य वेळेत झाला? नाही, लेट झालेला आहे, 100% कशामुळे? लेट झालेला आहे. आता त्याला कारण बरेच आहेत. मग आता हे यावर्षी निवडणुका आहेत, ऊसतोड जे मजूर जे बाहेरच्या जिल्ह्यातून येतात तिकडे निवडणुका आहेत, त्यामुळं मजुरांची संख्या कमी पडेल किंवा त्यामुळं सरकारला वाटलं असेल की आता 15 नोव्हेंबर तारीख दिली होती, ती आता कदाचित 15ला चालू होईल का नाही शाश्वती नाही आहे. अजूनही काही वाटत नाही आहे 15ला चालू होईल, कारण 20 तारखेनंतर किंवा 23 तारखेनंतरच कारखाने फुल स्विंगनं चालू होतील. सोमेश्वर कारखाना संपूर्ण कार्यक्षेत्रातला ऊस गाळप करेल का सभासदांचं वाटतंय का? 100% यंदा ऊसाचं मागच्या वर्षीपेक्षा थोडंसं क्षेत्र कमी आहे. त्यामुळं आणि गेल्या वर्षी सुरुवातीपासूनच गेटकेनला प्राधान्य दिल्यामुळे थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या होत्या. पण यावर्षी त्या मागच्या चुकापासून आता मॅनेजमेंट कदाचित त्याच्यावर घेईल काहीतरी. योगेंद्र दादा असतील किंवा अजित दादा असतील, या दोन्ही नेत्यांमध्ये सहकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? दोघांचा किती अभ्यास आहे सहकाराच्या बाबतीतला? नाही, दादा अनुभवीच आहेत, त्याच्याबद्दल काही वाटत नाही. आता योगेंद्र कसं एक कोरीपाठी आहे, उच्च शिक्षित आहेत आणि स्वतःचा एक त्यांचा एक कारखाना आहे असं म्हटलं जातं. त्या साखर कारखान्यात त्यांना अनुभव आहे आणि उच्च शिक्षित फॉरेन रिटर्न मुलगा असल्यामुळं कदाचित नवीन संकल्पना, कारण आधुनिक जगाबरोबर आपल्याला जर जायचं म्हटलं तर पारंपरिक राजकारण किंवा पारंपरिक गोष्टी सोडून नवीन काहीतरी सुधारणा करू पाहतोय तो मुलगा. आणि साहेबांचं मार्गदर्शन आहे. साहेब चतुरस्त्र नेते आहेत, भारतातले एक प्रमुख नेते आहेत. त्यांना पुढच्या गोष्टीची म्हणजे काळाच्या पुढं साहेब एक सगळ्या म्हणजे भारतातले जे नेते आहेत
त्याच्यामध्ये साहेब काळाच्या पुढे बघणारे नेते आहेत. त्याच्यामुळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली योगेंद्र सुद्धा चांगले काम करू शकतो, त्याच्याबद्दल वाद नाही. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली योगेंद्र दादासुद्धा काम करू शकतात, अशा इथल्या स्थानिक ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आहेत.